राम कृष्ण हरी हरी जय जय राम 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि 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 जय जय राम Hara
लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. हरी तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोली, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 अष्टांग योगी मासोक्य दाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाता, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा, नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा, समचरण सरोजम साद्रणीला बुदाभम, जगडनेत पाणी मंडनम मंडनानम, करुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सवयदबलास विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकारो प्रथमा नमना, पांडुरंगाकारो प्रथमा नमना, प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपाचा निकतेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास दुगा, हरिकलावज्ञ जो धरार्थावतारम, कलंकांकती ज्योति कामोदियोत्रम, फलानी शवादा पणोदार दक्षिम, समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा, श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेने, हरी बोलतो वचन्याती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हे दुःख बांधना मारुती माता, हे दुःख बांधना मारुती नाना, सुनला सुनला मेरी पुकार बाबा सुना, विनती भवाना सुना, विनती
जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता सेवेला गेसे वक झालो सेवेला गेसे वक झालो सेवेला सेवेला सेवक झालो सेवेला गेसे वक झालो सेवेला गेसे वक झालो सेवेला सेवेला हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अव स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभिरू लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावर न करावा भेर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरू हनुमंतरायाच्या पवित्र असलेल्या दरबारामध्ये सालावात प्रमाणे याही वर्षी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा या सोहळ्यातली आजची मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि 5व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो नामपर आणि उपदेश प्रकरणातील खरं तर गोड असा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे आजच्या सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांच्या नावानं 14 दिवस वया पाण्यामध्ये तरल्या यात काय नवल ज्यांच्या नावानं यमान सुद्धा थरथर कापावं यात काय नवल ज्यांच्या नावानं या मृत्यू लोकातल्या अनेक साधकांचं जीवन चालतं यातही काय नवल 3 वेळा वैकुंठावनं मृत्यू लोकात यावं यातही काय नवल या जगतामध्ये 5वा वेद निर्माण करावा यातही काय नवल ज्यांनी 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 सदैव वैकुंठाला जावं यात काय नवल आणखीन 5वा वेद निर्माण करावा आणि या जगतामध्ये आपलं जीवन या जगता करता खर्च करावं असं श्रीमंत तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठाला अभंग गोड आहे ऐका अभंग थोडस बेस कमी हा जिरो करून टाका आता ट्रबल बघतो आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग आहे तो श्रीमंत श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा आहे अभंगाची पार्श्वभूमीमध्ये जास्त वेळ खर्च करणार नाही सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र बेल्लाळे बरोबर ना विल्लाळे या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा या सोहळ्यातील आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली खरं तर आजची सेवा कशी आली हे सगळ्यांना माहिती आहे
आता त्यांच्या मनात होतं ते इथपर्यंत यायचं होतं आणि तेच झालं. मला अगोदर फोन केला, अगोदर काय मागच्या वर्षी तारीख मोकळी नव्हती, या वर्षी फोन केला, काही तारखेचा मेळ बसला नाही. पण बरं झालं विशाल दादांनी आजचा फोन ऐकला, रात्रीचा फोन ऐकला, म्हणून तुमचं माझं मेळामेळ असं जुळला आणि म्हणून या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. बदली करायला वेळच नाही, पण अगदी तुमचं प्रेम आणि मारुतीरायानं बोलवलं असं म्हणून मी इथपर्यंत आलोय. इथपर्यंत येण्याकरता काहीतरी भाग्यच असावं लागेल आणि खरं तर सेवा करण्याचं भाग्य मला मिळालंय. या ठिकाणी आलोय गड्या आज वेल्लाळे गावामध्ये, थोडासा शार्पण वाजव. आज वेल्लाळे गावामध्ये आलोय, पण आज वेल्लाळे गावामध्ये कीर्तन चाललंय असं वाटतच नाही. आजचं कीर्तन पंढरपुरात चाललंय, एवढा गोड असा सोहळा वेल्लाळेकरांनी रंगवलाय गड्या. काय बोलायचंय, काय मंडप आहे, काय ते गाणारे, काय ते वाजवणारे, सगळे टाळकरी आहेत, एक एकावने बळी रे, सगळं काही गोड आहे. सगळ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा करायची आहे. आज खरं तर सेवा करत असताना आज आपला हा सोहळा आणि सोहळ्याचं वर्ष किती आपलंय, 45 वर्षामध्ये पदार्पण होत असताना माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तनरूपी सेवा, सेवा संपन्न होत असताना आजचं ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे, कीर्तन सेवादान आहे, आदरणीय श्री सचिन दादा भास्कर गुळवे, विश्वस्त हरिबाबा देवस्थान ट्रस्ट वेल्लाळे, त्याचप्रमाणे श्री तानाजी सतू शिरतार, तालुका अध्यक्ष संगमनेर युवा काँग्रेस, माननीय सरपंच वेल्लाळे आणि श्री बबन मसू गुळवे, माजी व्हाईस चेअरमन भोळे बाबा. खरं तर अशी खरं तर सगळ्यांच्या वतीनं आजचं कीर्तन सौजन्य एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. का टाळी वाजवायला सांगितली, दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी, बरोबर ना सरपंच साहेब. मग दाता तोच आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला देवापर्यंत जाता येतो, तो दाता श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आज यांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग मिळाला. रात्रीपासून ज्यांनी मला फार माझं खरं तर या ठिकाणी आग्रह धरला, महाराज यावं लागेल, कोणताही काही करा. मग आज खरं तर तिकडे वडगावला विशालदादा खोले त्यांना तिकडे पाठवलंय आणि इकडं मला पत्रिका तुमच्याजवळ पाठवून दिली. मी खोटं बोलणार नाही, पत्रिका त्यांच्याजवळ आहे. त्यांचा थोडासा दादा आज खरं तर त्यांना 6 ते 8 तिथं होतं, मग दादांना थोडासा चेंज करायला लावला. म्हणलं तुम्ही 7 ते 9 तिथं करा, उद्या तुमच्या जागेवर मी करणार आहे. असा बदल करून मला इकडे येण्याचा योग मिळाला. या ठिकाणी आलोय, अगदी गोड असे गायनाचार्य मंडळी आहे. महाराष्ट्रातले रथी महारथी एकाच मंचावर आहे. महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व आदरणीय आमचे चिंतामणजी महाराज सानप. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. सुंदर असं काय सुंदर पहिली चाल गायली, वाह, अगदी द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय विजयजी महाराज काळे, एकदा त्यांच्याकरता सुंदर टाळी वाजवायची. विजय महाराजांचं गोड असं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि खरं तर ज्यांचा पखावच गोड आहे असे मुकुंदजी महाराज लाड, ज्यांचं लाडानं पखवाज ऐकावा असे मुकुंद महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सगळं काही गोड आहे, सगळे टाळकरी मंडळी आहेत. चोपदार तर काय बोलायचं आहे, दोन्ही छान आहे. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून असणारे बाबा सुद्धा सुंदर गातात, आदरणीय बाबा आहेत. सगळे विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं तुकाराम महाराज कीर्तनात काय करायला आले गड्या. एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सुंदर आणि खरं तर विशेष तत्वानं आज माझ्या कीर्तनाकरता सगळा खानदेशाहून या ठिकाणी सेटअप आलाय बरं का. खानदेशकर आणि खानदेशकरांचा एरवी तुम्ही कोणी नाद करायले नाही बरं का. कळते का मी काय बोलते ते. तुम्ही कळते ना मी काय बोलतो ते, असं आहे. म्हणून खानदेशाहून या ठिकाणी सेटअप आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातला नामवंत स्पीकर, ज्यांचं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश मोठ्यामध्ये नाव आहे असे असणारे साऊंड वाले साई साऊंड वरझडीकर धुळेकर, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची. अनेक मला सांगितलं तुमच्याबद्दल नानांनी या ठिकाणी येताना, आमच्या रमेश दादांनी तुमच्याबद्दल सांगितलं की या ठिकाणी अनादिकालापासून हा स्पीकर आमच्या गावात आहे. आणि त्याचप्रमाणे मुकुंद भैया, बरोबर ना, मुकेश दादा, मुकेश भैया ज्यांचं प्रक्षेपण या ठिकाणी होत आहे, त्यांचं सुद्धा गोड असा चॅनलचं नाव काय तुमच्या, वारकरी कीर्तन. ज्या वारकरी कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लाखो कीर्तनकार समाजापर्यंत पोहोचवले असे मुकुंद भैया, मुकेश भैया. खरं तर वयामानानुसार इकडे तिकडे होतं, जरा सांभाळून घ्या. मुकेश भैया आणि ऋषी दादा माऊली HD चॅनल ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चॅनलला या ठिकाणी स्पर्श करून वाजवा वाजवा, माग नाही न्यायचा.
सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. व्यासपीठावर बसलेले माझे सगळेच, माझा बराच परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. पत्रिका चेंज झाली, सकाळी त्यांच्या मोबाईलला गेलं, महाराज येणार आहे तुम्ही, आम्ही पण येणार आहे, असे बरेच फोन आले. त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काही हे पायावर वारकरी संताच्या वारकरी संताच्या पवित्र पावन मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात. याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखी मृत्यू लोकांमध्ये नाहीच काय. किती भाग्यवंत आहे तुम्ही, किती पुण्यवंत आहे माहिती का. तुमच्यासारखे बरं का, ऐकत चालायचं. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत, अशा माना डुलवत चालायचं म्हणजे कळण मला तरी. हा ऐकतात तुम्ही, हा असं बोला चालायचं. ज्या राज्यामध्ये जन्माला आला त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. हा असं जरा बोला की. हा कोणतं राज्य? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जन्म झाला. मी बोलू का दादा? महाराष्ट्र भूमी कोणाची? कोणाची? हा हा बोलायचं, मोठ्याने बोलायचं, संतांची. आणि या मातीतला रज रज कण कण कंकड कंकड संतोषे चरणों से पवित्र हुआ है. इतका पवित्र आहे. एका ठिकाणी गोड वर्णन आहे. अरे या पवित्र मातीमध्ये जो जो जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवंत पुण्यवंत आणखीन या मृत्यू लोकांमध्ये नाही. एका ठिकाणी वर्णन आहे. आता 15 ऑगस्ट होऊन गेले ना, आपण म्हटलं ना किती गोड वर्णन सांगितलं. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. आणखीन किती पवित्र माहिती का? आणखीन किती गोड. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. कोई याद करे जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बन के, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. आणखीन पवित्र किती. ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा सुद्धा तितकंच पवित्र. कोणता जिल्हा? कोणता जिल्हा? आता कवर अहमद म्हणायचं. कोणता जिल्हा? अहिल्यानगर. अहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आला? संगमनेर माल्या. हा संगमनेर. तुमच्या संगमनेर तालुका आवडतो माहिती का? माहिती का? संगमनेर तालुक्यानंच माझी महाराष्ट्रात ओळख करून दिली. मला आवडतो तुमचा तालुका मनापासून. रिस्पेक्ट. हा इकडून आड, इकडून शिर्डी, इकडून नाशिक, खरं तर इकडून नगर, इकडून पुणे आणि सगळ्यांच्या मध्ये एकच मोठं गाव, त्याचं नाव मोठं गाव आहे. हा मोठं नाव आहे. का संगमनेर आवडतं माहिती का? सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारं गाव. बोला बोला बोला. तालुका कोणता? संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका मोठ्यानं 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 बोलायचा. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका, सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका, सगळ्यात जास्त भाविक मंडळी कोणत्या तालुक्यात? सगळ्यात जास्त आता बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा निळवंड्याच्या पाण्यानं समृद्ध होणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक कीर्तनाची संख्या ओळखणारा तालुका सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका. कमी म्हटलंय, अजून एक तास गोंगड गोतलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तालुका तुमचा नाही. सांगायचं मुद्दा हा की पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात. जगण्याच्या चांगली ठेवा. का माहिती का दादा? का चांगली ठेवा माहिती का? तुकोबारायचं एक गोड आहे. तुकोबाराय म्हणले जगण्याचा पाया तुकोबारायच्या विचाराचा असा. किती गोड सांगितलंय.
हे जगण्याचा पाया चालण्याची पाया जगण्याचा पाया विचाराची कळा विचाराची कळा तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया. मग कधीतरी ती विचार आपल्या जवळ असावे. काय विचार असावे माहिती का माय? या जगतामध्ये आपल्याला भाषण करता मिळाले. मी नेहमी सांगत आलो हे आहे ऐकतं ना माझा आवाज येतो ना ऐक चालायचं महाराज बरं का मुकुंद महाराज हे भाषण करता मिळालं. शास्त्र सांगतं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा जरा बोला ना. ओ वेल्लाळकर गुंजाळवाडीकर जरा बोला. माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी आणि एकदा जेवावं. आपलं काय चाललंय आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतोय म्हणून माणसाचं आयुष्य कमी झालं बरं का. पहिल्यांदा माणसं मरोस्तोर जगायची म्हणजे 100 वर्ष आयुष्य जगायची. आता तेवढं राहिलं नाही माणसाचं. का राहिलं नाही माहिती का? एकाने गोड सांगितलंय और ऐसी हो जाएगी तेरी हालत काम नाएगी तेरी दौलत मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा और जिंदगी एक किराए का घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगे घर से बाहर निकालना पड़ेगा. एक ना एक दिवस जायचंय. मग महाराज म्हणले जायचंय तर काय करावं त्याच्या शरणागती करण्याकरता कधीतरी वेळ घालावा. मी बऱ्याचदा सांगत आलोय अरे स्वतः करता जगा. आपली माणसं ना बरं का ऐका ना सरपंच साहेब आपली माणसं ना स्वतः करता जगतीच नाही का माहिती का? जगावं माणसं स्वतः करता जगावं. आता घरी जा आता लगेच म्हणजे कीर्तन संपल्यावर हा घरी गेलात ना स्वतःचा फोन काढावा. आपण त्याला म्हणतो चांगला आपला एक स्वीट फोन आहे त्या काढा त्याच्यामध्ये आपला नंबर काढा आणि त्याच्या नंबरवर क्लिक करा. तो फोन लावा आपल्या नंबरवरून आणि आपलाच फोन आपल्याकरता काय सांगतोय पोराव जरा बाहेर काय नाही का? तो सांगेल अरे आपण ज्या क्रमांकाची संपर्क साधू इच्छिता तो सध्या बोला ना हा व्यस्त आहे. हा बरोबर ना. आपणच आपल्या करता व्यस्त आहे तर आजपर्यंत आयुष्य जगला तरी कोणा करता हा पण विचार करण्याची भूमिका आहे. आता सध्या ट्रेंड आलाय. त्या दिवशी एक आप्पा होत्या आप्पा आमच्या गावात बदल आप्पाचा विषय लय हा असं ओके हा आप्पा क क्रेडिटचं ओके ओके हा आप्पाकडे होतं सगळं काय हा जमलंय जुळलंय हा 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 आप्पाकडे सगळं काय होतं आणि नाही बसू द्या नका नका धावू नका राहू द्या बस 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 नको जाऊ आपलं बस काय नाही कोणाचं ऐकू नको बरं आहे बस हा मोंड्याचा मला असला पाहिजे पुढा हा 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 आणि बरं का आप्पाकडे काय होतं कोणतं कार्ड होतं BSNLचं कार्ड होतं हा 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 आणि आपण 50 वर्ष काबड कष्ट केली इतकी काबड कष्ट केली एवढे कष्ट केले 50 वर्ष आपण एवढे कष्ट केले आणि 51व्या वाढदिवस त्याचा पोरांनी अडवला. आप्पा अहो कवर आता काबड कष्ट करता बस ना स्वतः करता जागा ना. आपण म्हणले काय करायचं पोरं म्हटली तुमचा बर्थडे घालायचा. मा बर्थडे म्हणले सरकारी बर्थडे सरकारी म्हणजे तुम्हाला कळतं ना पुढचं जुलै उन्हाळ्यात असतो पण म्हटले नाही आता आपल्याला बर्थडे घालायचा. म्हणले मग काय करायचं वर झडीहून डीजे बोलवायचा धुळ्याहून बोलायचा डायरेक्ट. डीजे बोलावला हक्क गाव नाचलं बर्थडे माझ्या भावाचा अख्खं गाव नाचलं गावाला बिर्याणी जेव घातली आणि अख्खं गाव जेवलं आणि डीजे वाल्याचे पैसे दिले जेवणावाल्याचे पैसे दिले रात्री जेवायला झोपलं आणि झोपलं सकाळी काकड आरतीलाच याच्या दारात यम आलं यम आलं म्हटलं उठा जागे वारे उठ म्हणला कोण हा म्हटलं यम आहे तुला न्यायला आलोय. हा म्हटलं यम असू नाही तो कोणी असू माझं अजून लय बाकी. तो म्हणला तुझं बाकी असू नाही तर काही असू मला माहिती नाही तुझं यादीमध्ये पहिलं नाव आहे तुला बोला यावं लागलं. तो म्हटलं मग आता एक काम करा ते वेल्लाळ्याच होतं ते पहिल्यांदा म्हणलं माझ्या घरी आले आणि वेल्लाळ्याची माणसं लय हुशार आहे लय हुशार ब्रिलियंट शार्प आहे ओके चालतंय हा हा आणि ते घरात गेलं त्याच्या म्हैस होती म्हैस हा
म्हैस होती आणि ते म्हशीचं दूध त्याच्या घरात होतं. ते घरात गेलं आणि म्हशीचं दूध त्यानं गरम केलं आणि म्हशीच्या दुधामध्ये 5 झोपेच्या गोळ्या टाकल्या. एक नाही, किती? 5. आणि दूध गरम केलं आणि दूध गरम केल्यानंतर ते दूध या मला आणून दिलं. यम पिलं सकाळी 5 वाजता. जे पिलं ते बेशुद्ध पडलं यम. हा 5 गोळ्या काय एकत्रित घ्यायचं म्हणजे सोपं गोष्ट काय. आधी बेशुद्ध पडलं. तोपर्यंत या पट्ट्यानं काय केलं, यमाची यादी उचकली. यादीमध्ये पहिलं नव्हतं याच्या व्हाईटनर बिटनर सगळं, तर डवळा पेन होता. त्या डवळ्या पेनाने याचं नाव खोडलं, खालून 1 नंबर लावून दिलं. म्हणलं 2-4 वर्ष कसाय जगन. म्हणलं उद्या फॉर्निचर गाडी घ्यायची, आपलं फॉर्च्युनर गाडी घ्यायची, मस्तपैकी जगायचं, ड्रायव्हर ठेवायचा आणि जगायचं. मला ब्रँडेड जगायचं आहे, आनंद या जीवनाचा सुगंध असं म्हणलं, चांगलं जगायचं. आणि बसलो यमाक पाहत असं 5 वाजेपर्यंत. दुपारी 5 वाजता यम उठलं आणि यम म्हटलं असं खडबडून जागा झालं. म्हटलं काय पाहुणचार केला गड्या, एवढी कृतज्ञता द्वापार कली 4 युग निघून गेले पण असा पाहुणचार माझा केला नाही. पण वेल्लाळे गावात झाला गाड्या माझा. मग आता तुम्ही काहीतरी मागा. तुम्हाला काय मागायचं नाही, काही मागणे हा अनुचित वडिलाची रीत नाही मागायचं. मला तुम्हाला काय द्यायचे ते द्या. हा म्हटलं मग यम म्हटलं मी देतो. मग ऐका म्हणलं आता तुझा स्वभाव लय आवडला आपल्याला, तुझ्यापासून सुरुवात करायची. तुझा स्वभाव लय आवडला, तू काय पाहुणचार केला. म्हणलं 2-4 वर्ष तुला फुकाट दिल्या, चाल. म्हणलं आता तुझ्यापासून सुरुवात करत नाही, खालून 1 नंबरला जी नाव आहे ना तिथून सुरुवात करतो. महाराज अरे किती प्रयत्न करा, ते 1 दिवस भरले ना जावं लागणार आहे. इकडे गोड भरणार आहे. तुला हिफाजत चले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन बन जाएगा पिंजरा उड़ जाएगा एक दिन बन जाएगा पिंजरा डाले उड़ जाएगा एक दिन बन जाएगा पिंजरा डाले उड़ जाएगा एक दिन बन जाएगा पिंजरा डाले पिंजरा डाले पिंजरा डाले पिंजरा डाले पिंजरा डाले तुला हिफाजत कर ले तुला तेरे रखवाले हिफाजत कर ले तुला तेरे रखवाले जाएगा एक दिन बंछुरेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन बंछुरेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन बंछुरेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. मग आपल्याला जर जायचंच ना तर माणसानं कधीतरी चांगल्या वृत्तीतून कधीतरी देवाच्या चरणाजवळ जावं. काय माहिती का माय, हे भजनाकरता मिळालंय आणि भजनाकरताच वापरावं. है आंखों जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में बंधन किया करे बेकार जो मुक्त है जो रहे व्यर्थ बातों में मुकोए जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती से शोभन हाथ के है हाथ जो लोगों के बांध कोर ले हंसना है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे ऐसी लागी लगन ओ मेरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाणे असं भावाने असं प्रेम असेल. भावानं प्रेमानं देव मिळतो. मग आम्हाला भावानं प्रेमानं जर देव मिळवायचा आहे ना तर मग आम्हाला तुकोबाराय म्हणतात पाया पडतो विनंती करतो. काय करा अभंगाचं पहिलं चरण.
वाजवा ना टाळी वाजवा ना. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या, पण ते गातात ना त्यांच्या गाण्यावर शतदा प्रेम करता येऊ शकतं. किती गोड गायलं इश्कने. हा असू द्या असू द्या असू द्या. हा हा ए तुम्ही कोणते गाणं म्हणा, माझी 350 गाणी पाठ आहे. कॉलेजच्या काळात ना बाबा, मी माझं सांगायला आलो इथं, सरपंचांना माहिती आहे. मी ना कॉलेजच्या काळात ना 350 हिंदी गाणी पाठ केली होती. माझ्या गॅदरिंगच्या माझ्या घरी ना असं अख्खं भरलंय ते ट्रॉफीनी. ते ना त्या काळात मी असं पोरं एकही गाणं सोडलं नाही. माझी पाठ आहे. आणि मी आजही एक गाणं म्हणतो माझ्या गाडीत. मी रोज म्हटलं बसलो ना गाडीत, मी माझ्या गाडीत एक गाणं आहे माझं आवडतीच आहे, म्हणतो माझ्या गाडीत. काल लोकांना काल असायचं आपला भाव आहे आपलं पाप आहे, आपल्याकडून झालं तर ते आपल्याला भोगायला मिळालं, एवढं काय घाबरायचं. आणि माय जसं तुम्हाला गाता येतं तसं गा, लोकांना भिवू नका. लाज भय शंका दुरावीला मान, असं चाललं पाहिजे पार मारतो. मग ते मी मग लोकांचं काय घेणं देणं नाही. हा मग म्हणून दाखवणार आहे. हा तुम्ही ना काळजी करू. हा म्हणणार आहे. ऐका ना किती गोड आहे ते. मी माझ्या गाडीत म्हणतो मारुतीरायाची मूर्ती थोडासा म्हणतो. कसं आहे बरं का, गोड गाणं आहे पोरं. जर तुमचं गाणं पाठ असेल ना एखादं हिंदी गाणं म्हणा, पण कुठे नाही म्हणायचं. कुठे नाही म्हणायचं. कुठे म्हणलं तर टोलं खावं लागतील. हा म्हणायचं पण देवाच्या चरणात जाऊन म्हणायचं. माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती म्हणतो मी रोज. हे मारुतीराय जगाचं काय घेणं देणं, तू सोबत पाय बस. हा जिंकलोय मी. काय माहिती का, अरे जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम गए संगो, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम गए संगो, पंढरीची तारे आल्या नो, पंढरीची तारे आल्या नो, आल्या नो. वाजवा आलेलं मागं नका नेऊ. हा महाराज म्हटले कधीतरी म्हणावं. अजून एक गाणं आहे. आता यांनी पहिल्यांदा तुका म्हणे लावली ते किती गोड म्हटले. तुम्हारे सिवा असं म्हणावं. पण हे पुढे म्हणायचं माहिती का, तुम्ही म्हणता मी शिकवतो तुम्हाला, पण ऐका बरं का. पुढे म्हणायचं, पुढे म्हणायचं नाही, फक्त मारुतीराया जवळ जायचं. मारुतीराया तुम्हारे सिवा चाहत करेंगे जब तक जिएंगे. पण कोणावर हे लक्ष द्या, मारुतीरायावर. देवावर बरं का, हे महत्वाचं आहे. आणि हे गणित ज्यानं शोधलं ना तर जीवनात सार्थकी लावला. आमच्या नाथ महाराजांनी हेच गणित शोधलं आणि प्रत्येकाला सांगितलं ऐका रे, काय म्हटले, हे तुम्ही सेवा ज्या माध्यमातून तुम्हाला देवाच्या चरणाजवळ जाता येईल ते माध्यम शोधा, फक्त त्यामध्ये भाव असला पाहिजे. एक गोड वाक्य सांगू अजून. फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे माणूस परमार्थिक होतो असं काही नाही. मुकेश दादा बरं का, फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे माणूस परमार्थिक होतो असं काही नाहीच. फार मोठे गंधही लावले म्हणजे माणूस परमार्थिक होतो असंही काही नाही. फार लोकांसमोर माझ्यासारखी बडबड केली म्हणजे माणूस परमार्थिक होतो असं नाही. तुमच्या अंतकरणातली वृत्ती काय, हा खरा तुमचा परमार्थ आहे. याने परमार्थ करा, नाही तर मग मायासारखं फुगलाय दांडरलाय मग त्याचं महत्व नाही. याकडे लय पाठ केलं, 4 वेळ शास्त्र पुराण 18 पुराण पाठ केलं. आलं इकडून खऱ्याकून आलं, खरे आपलं कराघाट ना, खरे घाटातून आलं सायकिंडी फाट्यावर. इकडून अंतर कमी होतं मग 4 किलोमीटर त्याने इकडून यावं का नाही, इकडून मधून घुसलं, इकडून आलं जास्त. आणि मग आलं ते गावात आणि दिवसा कंदी लावून चालायला लागलं. ते दिवसा असं दांडरलं फुगलं मी मायासारखा मीच आलं ते. पण आता त्याला काय माहिती वेळ लढगावलं शार्प आहे हुशार आहे. ते आलं गावात. एक काका एक इथले शेतकरी आऊत हाकीत होते. आऊत हाकता तिथे आलं आणि काकाला बघितलं ते शेतकऱ्यानं. काका अहो कंदील चालू राहिला कंदील. त्याच्यात काय वाटतं त्या आजी बोल काय वाटतं, राखेल ते संपून जाईल. काका म्हणले बालका अरे तू मला ओळखलं नाहीस, मी 4 वेळ शास्त्र 18 पुराण पाठ केल्यात आणि मला जर एखादा प्रश्न विचारला जर त्या प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं, खूप शुद्ध बोलायचे ते काका. म्हटले बर. काका म्हटलं 2 मिनिटं थांबा. बैल आखडून घेतली. काय धरायला काय असतो तू, बोला ना कासरा. नाही बैलांना धरायचं काय कासरा आणि ती खाली धरायला अवताला धरायचं काय रुमणं. आणि रुमण्याच्या खाली काय फराट लोहाड कुळव. त्या कुळवाला बैल आखडून घेतली बांधून टाकली. रुमणं काढलं खांदेव घेतलं. काका जवळ आलं. काका हे माया खांदेव आणलं याला काय म्हणतात.
काका म्हणलं रूम न म्हणतात. पण प्रश्न विचारू, हे रूम न मी तुम्हाला हाणलं तर कुठं लागल? काकानी एकटाच विचार केला, पाहत का टुळटुळ माझ्याकडे. काका म्हणला पोटऱ्या सांगावं तर मानकाट आणाय बसले, मानकाट सांगावं तर पाठाड आणाय बसले, पाठाड सांगावं तर परत पोटऱ्या आणाय बसले. माझ्याशी काही तंटा करू नको, आता कण दिली जाऊ. अहंकार झाला. तू का म्हणे वाया गेले? नको नको, तो नकोच आपल्याला. महाराज म्हणले अहंकार सोडावा. का? देवानं माणूस म्हणून पाठवले, माणसासारखं जगा ना. किती गोड वर्णन आहे. देवानं माणूस म्हणून ए जगी तुला पाठवलं, देवानं माणूस म्हणून हे जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं, सारच वेड्या वाया घालवलं हे माणसा. आता तरी माणसात माणसानं माणसासारखं जगावं. पण जगत जुन्या काळात हे होतं, आता ते राहिलं नाही. जुन्या काळात प्रेम होतं. साने गुरुजींनी म्हणून शब्द लिहिले, खरा तो एकची, खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर. आपलं जगाला प्रेम अर्पावे लिहिलं का नाही? जुन्या काळ गोडच होता, लय गोड होता. आता ते राहिलं नाही. माणूस स्पर्धेमुळं बाबा स्वतःचं आयुष्य जगण्याकरता विसरून गेला. जुन्या काळातल्या कविता सुद्धा आठवण्या किती गोड होत्या, किती गोड होत्या. वा किती गोड होत्या जुन्या काळातल्या. आता ते राहिलं नाही. किती गोड असायच्या. श्रावण बाळाची कविता मला आठवते, किती गोड गायची. हे शराला तो दावणी आला काळ विवळला. जरा बोला ना, बोला ना. विवळला होतं का नाही? आता ते उडलं राहिलं. त्या दिवशी कविता ऐकली बरं का. काय कविता होती ऐका ना, ऐका ना. काय कविता होती? गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या. हा तुमचं बी पाठ की. नवऱ्याने घेतल्या, नवरा गेला मरून, आणला बाई दुसरा. या कविता आल्या आता. हे कविता कशा असं माहिती का? वेड्यात मराठी वीर दौडले साध, अशा कविता असतात. किती गोड होत्या जुन्या काळातले. गाणे गाणे सुद्धा किती गोड होते. आता पोळा आलाय ना काही दिवसांनी. तुमच्याकडे श्रावणी असतो का? भाद्रपद श्रावणी ना. जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला आपली कुड, डौर मोराच्या मानाचा डौर मोराचा, डौर मोराच्या मानाचा मोराचा, तन सर्जाची आनाव जोडे, तन सर्जाची आनाव जोडे, पुन्हा हुईत हाती गाडी माझा, पुन्हा हुईत हाती गाडी माझा, कान्या सर्जाची आनाव जोडी, कान्या सर्जाची आनाव जोडी, पुन्हा हुईत हाती गाडी माझा, शिवा शिवाची बैल जोडी माझा राजा रे, शिवा शिवाची बैल जोडी माझा राजा. होतं का नाही जुन्या काळात? आता ते राहिलं नाही. आता ते राहिलं नाही. पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी माझ्या पप्पा, हे कविता आले बाबा. आणि मला वाटतं जुना काळ गोडच होता. या जुन्या गोड काळातून जर देवाच्या चरणाजवळ जायचे ना, तर मानवी जन्मातलं महत्वाचं गणित ओळखा. का? हे जणांनी सांगितलं देव हृदयात आहे, जगात शोधू नका. का माहिती का? किती गोड म्हटल्या त्या. अरे देवा आहे, देवा आहे, हृदय मंदिरे शोधून पाय. देव आपल्या जवळ आहे. आणि तुकोबा आहे म्हटले, पाया पडतोय, विनंती करतोय, आपल्या जवळचा देव आहे, शोधा. आग्रह केला बरं का पोरांनी हा प्रसंग सांगण्याकरता. आता ते प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही म्हणता नाही तर तेवढ्याच येते का? काय तसं नाही. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती. काय होती? झोपल्या का काय? जरा बोला. हा काय होती? पित्र. पित्र पित्र जी कोणत्या महिन्यात घालतो आपण? भाद्रपद घालतो ना. आणि तुकाराम महाराजांच्या घरी आई, हे आज पित्र बरं का. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? जिजाबाई आवली. जिजाबाई तुकाराम महाराज. हो महाराज, आज तर रानाचा कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला धुण्यात आला. आणि टाळ कशाचे? नगरचे काशाचे होते. दगड, हा वा, दगडाचे टाळ होते. कसे वजन करत करत निघाले ते. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काळ, दगडाच्या टाळामधून गायले अभंग, दगडाच्या टाळामधून
भजन करत करत निघाले. जुन्या काळात भजन गोड होतं, आता भजन करत करत निघाले. जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या. चोऱ्या कशाच्या? कीर्तनाला महाराजाची चप्पल चोरायची. माकवाच्या समोर बसलो का पकवाचे गट्टेच काढायचे, पोराला इट्टी दांडून न्यायची खेळायला. हा, आणि सगळ्या अशा चोऱ्या व्हायच्या रमेश दादा. आणि चोऱ्या व्हायच्या. आता तुकाराम महाराज रस्त्याने चालले, तिथं एक सावकाराचं खळं होतं. खळं असायचं जुन्या काळात. कशाचं? धान्याचं खळं. आता खळं कळायचंच नाही पोरांना. पोरं तुम्हाला माहिती का खळं? नाही. व्हॉट इज दिस खळा? तुम्हाला नाही कळणार ते. हा जुन्या काळात होतं खळं, नाही कळणार ते. आणि तुकाराम महाराज त्या खळ्यावरून चालले होते. आणि सावकारानं तुकाराम महाराजांना हाक मारले, ओ तुकशे इकडे या. तुकाराम महाराज काय म्हणता, एवढा गहू करू लागा, फार कर. तुकाराम महाराज म्हणले, आज काही जमणार नाही, माझ्या घरी काय काय इथलं माझी जी मला नाही पांडुरंगाला शिवाय जावं लागेल मला. महाराज त्यांनी सावकारानं धरलं. तुकाराम महाराजाला निस्त लोकाला ज्ञान सांगायचं, तुम्ही तशी वागत नाही. आता मध्यंतरी वारीला मी लेट झालो, मला धरलं नाही कारण अडवलं. म्हटलं तुम्ही कीर्तन करायचं बंद करा. म्हणलं काय आलं? तो म्हणला तुम्ही लोकाला ज्ञान सांगायचं, लोका सांगे. हा मला माहिती तुमचं पाठ आहे. त्याला म्हटलं काय आलं? तो म्हणला तुम्हीच म्हणता पंढरीचं वार करीन वारी चुकून येते. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हटलं महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनी. अशी लोक आहे, लय लोकांचं नका म्हणावं घ्यायचं. या लोकांचं बरं का बरोबर, आपल्याला निंदक असलेच पाहिजे. का माहिती का? निंदकाशिवाय हल्ली तरी मज्जाच नाही बरं का. अरे जब तक आप जिंदा हो तब तक आपकी लोग निंदा ही करेंगे, वरना मरने के बाद तो लोग तारीफ ही करेंगे. गेल्यानंतर सगळेच म्हणतात. जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत सगळे म्हणतात हे बघा रे. पण गेल्यानंतर त्याच्याच दाव्याला माईकवर म्हणतात त्याच्यासारखा. हे जगाची रीत आहे. आणि मग आता तुकाराम महाराज झाले, म्हणले लागा गहू करायला. महाराज लागले गहू करायला. म्हणले बोले तैसा त्याची वंदावी. महाराज लागले ना गहू करायला. तिकडे पांडुरंगानं बघितलं. पांडुरंग परमात्मा म्हणले आता मरा. खास शिव्या कोणाच्या? जिजाबाईच्या. मग आता काय करायचं? मारुतीराय इथं मंदिरात त्यांना बोलवलं. मारुतीराय इकडे. मारुतीरायला हाक मारली. कोणी मारली? पांडुरंगानं हाक मारली. पांडुरंग परमात्म्यानं मारुतीरायला हाक मारली. मारुतीराय या. मारुतीराय कशा करता बोलवलं? बैलवा बैल. गदच खाली आपटोली. एका गतीत राक्षस मारलं तुम्ही मला म्हणता बैलवा. होणार नाही. हा इज्जतीचा कचरा आहे आपली पण काय आहे का नाही? होणार नाही. मारुतीराय तुकाराम महाराजा करता बैल व्हायचंय. हा ना तुकाराम महाराजांकरता बैल व्हायचंय म्हटल्यानंतर बरं का पोराव, मारुतीराय म्हणले त्यांच्या करता बैल काय, त्यांच्या करता कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. मारुतीराय बैल. मग मारुतीरायला विचारलं तुमचा जोडीदार. असं नाही एखादा जोडीदार बोलवा. मला वाटतं प्रत्येकाला बोला ना. तुमचं काय नाही एखादा गावात प्रत्येकाचा जोडीदार बोला की असतोच बरं का सरपंच साहेब. प्रत्येकाचा एखादा वाई ना जोडीदार. आज तुझी काय ना एखादी मैत्रीण अगदी गोष्टी काय ना असते. असलाच पाहिजे. आणि तुकाराम ते मारुतीरायचा जोडीदार कोण माहिती का? मारुतीरायचा जोडीदार कोण माहिती का? गणपती बाप्पा. पांडुरंगाला म्हणले गणपती बाप्पाला हाक मारा. गणपती बाप्पाला हाक मारली. कोणी हाक मारली माहिती का? कोणी हाक मारली? पांडुरंगानं. गणपती बाप्पाला कशी हाक मारली? गणपती बाप्पा मोरया ना. इकडे हा. गणपती बाप्पा आलं का? मारुतीरायला लागलं नाचायला. आमचे पप्पानी गणपती आणलाय. आमच्या पप्पानी गणपती आणलाय. टुकुमुकू बघतोय चांगला. आमचे पप्पानी आपली प्रमाणच अशी असतात. कीर्तन करा असा पाहिजे. उखळातून टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. नाचायला लागले. मारुतीरायचा जोडीदाराला गाणं बिणं म्हणून दाखवलं. तेरे जैसा यार. गाणं बिणं म्हणून दाखवलं. आणि मग शिवाची दोन बैल जोडले. आता बैल काय आपल्याकडची होती नगर जिल्ह्यातली गोचिडाची. तिथे अशकुश खिलार बैल. देवानं गाडीला झोपली. बैलगाडीला झोपली. गाडी घोंगराची गाडी तयार केली. गाडीत भरली कणी. लापशी करता काय असती? लापशी करता कणी. लापशी गोड होण्याकरता गुळ. लापशीचा सुगंध सुटण्याकरता गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हटलं का तूप? मम्मी म्हणती राहिलंच नाही तूप. जुन्या काळात होतं तूप. मग देवानं गाडीत तूप भरलं. आणि गाडीत मसाला भरला. रामबंधू भरला. एव्हरेस्ट भरला. सुहाना भरला. सगळे देवानं मसाला गाडीत भरलं. आणि देवानं लगबग चालू केली. कुठून माहिती का? पंढरपूरहून कुठं जायला देवला जायला. कशी केली माहिती का? हे लगबग माझ्या रायाची आवधी ओला जायाची. गाडी घोंगराची विठोबा रायाची. गाडी घोंगराची
विठोबा राया करुणी तयारी बाई बांधला गटुडा गणपती बाप्पा गाडी हाकतोया मारुती राया गाडी हाकतोया आवड मला देऊला हो जाया तुकोबा राया क जायाची गाडी गंगराची आली थोरले आपल्या विठोबा राया गाडी खळखळ कळत खळखळ खळखळ आवाज करत तुकाराम महाराजांच्या दारात आली हाक मारली जिजाई बाहेर जय बाहेर आता जिजानी ती गाडी बघितली गाडीतली कणी बघितली ते महाराज बघितलं सगळं बघितलं आणि जिजाईने चिमटा घेतला जिजाई म्हणायला लागल्या पोराव दाल में कुछ काला है दाल में काला नहीं दालच काली लगती है मुझे दया इधर कुछ तो गड़बड़ है हा अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है नाही कळलं तुम्हाला काय ना आता कळलं काय नगरी गेल्यानंतर सीआयडी पाहिल्यानंतर कळलं हा अभिजीत मुझे भी इधर कुछ तो हा सर आपला अशा जिजाई मनातल्या मनात मांडल्या आणि आंबाबाई का पळत गेल्या आंबाबायो अय आंबाबायो माझं मालकीनं आज बदललंय काय झालंय काय नो पार मारतू सोडलाय एवढं परपंचाला लागलंय पण आंबाबाई हे जर खरं असेल तर इथून पुढच्या काळात तुझ्या अजून 10 उपवास करते आंबाबाई लोड मध्ये आल्या आंबाबाई मनातल्या मनात मांडले आमचं आलंय तुमचं अजून गऊच करते खळ्याव सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली म्हणून तुकोबाला म्हणतात भक्तीचा माझा अनुभव आहे हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा म्हणून तुमच्या पाया पडतोय विनंती करतोय लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम या मडक्याला घडवणारा तो वेळा कुंभाळे बर का किती गोड सांगितलंय फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा तुंबा विठ्ठला तू वेडा तुंबा विठ्ठला तू वेडा तुंबा फिरत्याचा वरती देशी फिरत्याचा वरती देशी मातीला उतरलेला नसे अंकना पा वाजवणार टाळी त्यांच्याकरता वा छान वा तुमचे गाणारे वाजवणारे गोडे बरं का वा महाराज म्हणले तू वेडा कुंभा कधीतरी भजन करा माय ज्यावेळेस एकांतात असतात ना मला वाटतं तुम्ही शेतामध्ये जाताना सगळ्या काम करायला अशा हा किंवा नाही हा हा माना डुलवणं अशा शेतामध्ये जाताना पाऊस पडेल का हा हा शेतामध्ये जाताना खरं बोलायचं मारुतीराचं मंदिर इथं मारुतीराचं शेतामध्ये गेल्यानंतर तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता खरं बोलायचं शपथ आहे तुम्हाला तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात ते खुशाल महाराष्ट्रीयन पण असं गाव मला पहिल्यांदाच भेटलं गड्या हा पण आज माझ्या मागे म्हणायचं बरं का माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे म्हणणार सगळे आज ज्याचं रात्री जन्म झाला बरं का आजचा दिवस लय आपल्या भावाचा बर्थडे आज माझा भाऊ आहे क आणि तो कृष्ण या राशीतली माणूस आहे हा म्हणणार ना माझ्या मागे ए नंद घरा नंद भयो रे जय जय कन्हैया लाल की जय जय बरं जाऊ द्या गवळण हा हा गवळण बरं तुमच्याकडे सईबाई आहे का सईबाई म्हणतात का तुमच्याकडे ला 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 ग सईबाई असं म्हणतात का तुमच्याकडे मी जे म्हणन ना त्याला सईबाई जोडायची चालेल ना
तयार का असं जरा करून असं जरा करून वा हवामान जरा खराब आहे गवळण म्हणती गवळण नीला पुत्र यशोदेला झाला का पुत्र यशोदेला झाला बाई पुत्र यशोदेला झाला बाई टाळी वाजवा त्यांच्या करता वा आता वाटायला लागले मनपातली एखादी म्हातारी गावून तुमच्या वा वाढावा आणि परत ठेवून फेकून नको लागल तिला हा हा वा लाडकी बहीण योजना कामाला लागली बरं का हा 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 असो असो हा हा वा शाबास परत पुढा गवळण म्हणती गवळण नीला पुत्र यशोदेला झाला का पुत्र यशोदेला झाला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळण नीला पुत्र यशोदेला झाला का पुत्र यशोदेला झाला बाई ती आजी ना तिला दात नाही पण आर म्हणायचं जसं असेल तसं म्हणायचं हा जसं असेल तसं म्हणायचं पण दात नाही तरी तुमच्यापेक्षा भारी मानतात हा असं म्हणलं बाई हा आजी आवाज येतो ना पण बाहेर तेवढा मस्त हा कसं दाताला थोडासा सोर येतो ना त्याच्यामुळं हा बरं आता तुम्ही थांबा आता लाडकी बहीण योजना थांबवा तुमचा पगार पडलाय 1,500 तुमच्या खात्यात जमा आता इकडे माझा पॅनल बरं का हा लाडका भाऊ योजना सुरू हा म्हणणार ना गोविंदा आला रे आला माझ्या मनाला आनंद झाला बळा गोविंदा आला रे आला माझ्या मनाला आनंद झाला टाळी 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 एक दोन तीन चार बेलारे गावात आनंद फार गोविंदा 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 आला रे आला मनाला आनंद झाला बोला येथील भक्तीचा मोठाच थाट 5 6 7 8 येथील भक्तीचा मोठाच थाट गोविंदा आला रे आला मनाला आनंद झाला गोविंदा आला रे मनाला आनंद झाला गोविंदा आला रे मनाला आनंद झाला गोविंदा आला रे मनाला आनंद झाला गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधा माधव सरकार की पवन सुत हनुमान की आज त्याचं चरित्र सांगणं गरजेचं काय रात्री जन्म झाला आणि सांगतो आज आता योगायोगानं आलं योगाला 9:04 बरोबर वेळ संपलाय आता ऐका पण तरी आहे 10 मिनिटं घेतले चालेल ना ऐका हा हा गोड लागलं तुम्ही म्हणणार 10 वाजेपर्यंत चालू द्या हा तुम्हाला काय हा 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 आणि मग कृष्ण परमात्मा जन्माला आला थोडंसं म्हणेल भगवान परमात्मा जन्माला आले कृष्णाला पाहिलं यमेश 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 12 ते किती एमएस 12 ते बोला ना पोरं बोला किती हळूच बोलायचं हा नाही बंडे मी धरून नेईन बरं का बेकार आहे बाबा हा हा एमएस 12 ते किती 25 आणि पासिंग नाही बरं का एमएस 12 ते 25 पासिंग नाही वयाच्या मुली कृष्णाला पाहायला निघाल्या चिंतामण बाबा आणि निघाल्या असं सजायच्या ना सकाळची एक साडी घालायच्या दुपारची एक साडी घालायच्या संध्याकाळची एक साडी घालायच्या अशा सजून धजून कृष्णाला पाहायला जायच्या कशा सजायच्या माहिती का हे आजी ऐक हे पुतळ्या दरलं साखऱ्या पैजण कमराला कमरपटा
नाकात नथ घालून बर का नाकात नथ घालून थाट मात गुरुनी थाट मात गुरुनी आता त्या मुली एवढा शृंगार करून कृष्णाला पाहायला जायच्या. सकाळची एक साडी घालायच्या, दुपारची एक साडी घालायच्या, संध्याकाळची एक साडी घालायच्या. इमेज 12 ते किती वयोगटातल्या मुली कृष्णाला पाहायला जायच्या. आणि 12 ते 25 वाल्यांना बघितलं इमेज 95 वालीनं. 95 कळते ना. आणि 95 म्हणजे ल्यूच कोणत्या फाउंडेशन डिल्ल झालेलं पाहिलं. 95 वालीनं बघितलं. आज तुझ्यासारखी पण तुझ्यापेक्षा जरा ज्येष्ठ होती. हा हा 95 वालीनं बघितलं. आणि 95 वाली काठी तिकीट 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 आडवी आली. हे पुरियो चालल्या कुठं पुढे म्हणल्या हे म्हातारे हे वाजले आम्ही चालले कृष्णाला पाहिला. तू जन्मभर कुड वारीला नाही गेली, कुड वारी नाही केली, कीर्तनाला नाही गेली, आम्ही जातोय तर आम्हाला आडवी ती का काय? तुला माहिती नाही का? तुकाराम महाराजांचं प्रमाणे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातल्या बाई संगमनेर आपलं नारका जाणे. हा माहिती नाही का तुला? नाही ग पोरी. पण तुम्ही जाताय कुठं मला तेवढं ऐकायचं. अगं आजे रात्रीच आपल्या नंदराजाला पोरग झाले. एवढं गोंडस आहे ना. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले एवढा गोडे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या रूप पाहता लोचनी सुख झाली हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. एवढा गोडे ना. जरी की बगडी बांधे सुंदर आखो वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. एवढा गोड आहे तो. आणि त्याला पाहिलो का दृष्टी न फिरे माघारी तुझं पाहता सामोरी. त्याला पाहावंच राहू वाटतं. इतका गोड आहे तो, इतका गोड आहे ना. त्याला पाहावंच राहू वाटतं. आणि त्याला पाहण्याकरता आम्ही जातोय. म्हातारीला पण आस लागली, भीती लागी जीवा लागली से आस. म्हातारी घरात आली. आता म्हातारीचं इमेज किती होतं? 95. किती होतं? 95. आणि म्हातारी घरात आली. म्हातारीचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं होतं. किती बाबा? 20व्या. आणि म्हातारी घरात आली. लग्नाची पिटी खाली घेतली. पिटी खाली घेतली बाबा. मेकअप पिटीत निघाला मेकअप बॉक्स. शब्द काय निघाला? तुम्ही द्या सर जवळ या. पिटीत काय निघाला? मेकअप बॉक्स. आता मेकअप बॉक्स मध्ये काय काय असतं जरा बोला की. फाउंडेशन. ओके चालतंय. हा चला बोला चलायचं असं. हा अगदी सुंदर बोलताय तुम्ही. इंग्रजी छान बोलताय. ओके हा छान अभ्यास आहे तुमचा. हा हा ओके चालतंय. हा 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 फाउंडेशन. आणि ते फिरून लावतात त्याला काय म्हणतात? फिरून लावली. फेरन लावली. हा म्हातारीच्या हाताला लागली फेरन लावली. म्हातारीने घेतली भास्कन वतली हातावर. आता म्हातारीच्या वयाच्या 95च्या मनानं काय असणार आजी? काय असणार? सुरकुड्या. हा सुरकुड्या. पण म्हातारीने फेरन लावली. पण म्हातारीच्या ज्या सुरकुत्या होत्या ना त्याच्यात ती फेरनलेली फिट जाऊन बसली. नाकाशा तयार झाला. हा रस्ता गुंजाळवाडीला जातो. हा रस्ता वेल्लाळ्याला येतो. हा असा रस्ता तयार झाला. आता फिरून लावली. म्हातारीच्या हाताला लागली पॉन्ड्स कंपनीची पावडर जो बदल दे आपका रंग. हा पॉन्ड्स कंपनीची पावडर म्हातारीच्या हाताला लागली. म्हातारीने घेतली पावडर आणि लावली. नाकाशा आणखीन ठळक झाला. पाहत काय टुळटुळ मायाकडं. हा आता म्हातारीच्या हाताला लागलं काजळ. त्याला इंग्रजीत काय बोलतात? ओ फाउंडेशन वाले बोला की जरा. हा काजळला इंग्रजीत काय बोलतात? नो आय डोंट नो. ओके चालतंय. हा काजळला इंग्रजीत बोलतात बाबा आय लायनर. ओके चालतंय. हा हा म्हातारीच्या हाताला लागलं काजळ. आणि हॉटेलला काय लावतात बाबा? लिपस्टिक. ओके शाबास. हे होय ना बात. का अभ्यास त्यांचा. हा हा म्हातारीच्या हाताला लागली. त्याला आपल्याकडे मराठी भाषेत काय बोलतो आपण त्याला?
लाली हो के हा हा. म्हातारीच्या हाताला लागली लाली. पण म्हातारीनं अगोदर काय लावायचं ठरवलं, डोळ्याला काय लावतात, पण म्हातारी अशी हालायची ना. काजळ डोळ्याला लावायची ऐवजी ती लागली वाटाला. पाहता काय माझ्याकडं. आणि लाली कुठं लावायची होती, वाटाला. ती वाटाला लावायची ऐवजी ती लागली डोळ्याला. माया मानाचं नाही, संत जोरमाने किती गोड सांगितलं माहिती का. ओठ पे कुंकू नयनों में मिसरी, सिर पे काजल लगाती रही, मुरली के नाद दीवानी बनेगा. दीवानी बनी मैं दीवानी बने, दीवानी बनी मैं दीवानी बने, मुरली के नाद दीवानी बने, मुरली के नाद दीवानी बने, मुरली के नाद दीवानी बने. गायक बंचना वही सब छोड़ा, गायक बचना मैं सब छोड़ा, बैल का दूध में चालो गए, बैल का दूध में चालो गए, मुरली के नाद दीवानी बनेगा, मुरली के नाद दीवानी बनेगा, मुरली के नाद दीवानी बने, मुरली के नाद दीवानी बने, मुरली के नाद दीवानी बने. आणि म्हातारीनं मेकअप केला. म्हातारीचं नाव होतं मालू, तिचं नाव काय होतं. आणि आता ती मेकअप बिकअप झाला, म्हातारीच्या हाताला लागला. मालूचं तिचं नाव काय होतं, मालू. म्हातारीचं नाव काय होतं, तिचं MH किती होतं, 95. आणि तिच्या हाताला, मालूच्या हाताला लागला शालू. तिच्या लग्नाचा लागला हाताला. तिचं नाव काय होतं, मालू. मालूच्या हाताला काय लागला, शालू. कोणाच्या हाताला लागला, मालूच्या. मालूच्या हाताला काय लागला, शालू. कोणाच्या हाताला लागला, मालूच्या. काय लागला हाताला, शालू. कोणाच्या हाताला लागला, चालू द्या असं पाठ बरे ना. मालूच्या हाताला लागला शालू. आणि मग बरं का, मालूच्या हाताला शालू लागला. शालूच्या नाही, मालू लागला हाताला. मालूच्या हाताला लागला शालू. आणि मग मालूनं शालू घातला. घातला तर घातला, उलटच घातला. आणि तिने घेतली काठी. काठी टिकीट 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 टिकीट. मालू निघाली स्टेट हायवेनं, आपल्या पुणे नाशिक रोडनं निघाली. आणि निघाल्यानंतर नेमकी तिचा MH 105 वाला आला. अंतर जुळलं पाहिजे असं. हा हा 105 म्हणजे तिचा कोण, तिचा नवरा. तुम्हाला काय माहिती, हा तिचा नवरा आला. तिचा नवरा आला. नवऱ्यानं बघितलं म्हणून माया लग्नाची बायको दिसते गड्या पडून. नवऱ्यानं काठी पिकली, मात्री पाशी आला. मालोय काय केलंय. आता मालू फुल इम्प्रेशन मध्ये होती. का मेकअप बिकअप असं चांगली झाली होती. हा आणि मग मालू म्हणली वा चाले कृष्णाला पाहिला. म्हातार म्हणले काय केलंय, नीट कर मग जा. म्हातारी म्हणली धरा माझ्या हाताला नेते तुम्हाला, धरा माझ्या हाताला नेते तुम्हाला, कृष्णाला पाहिला नेते. मग म्हाताऱ्याचा हात झटाकला. म्हातारीनं हात झटाकला, म्हणला मेकअप नीट कर. आता म्हातारी म्हणली ना म्हाताऱ्याला हाताला धरा तुम्हाला नेते कृष्णाला पाहिला. म्हातार नारायणगाव जवळ होतं. म्हातार तमाशाला जात होतं. आणि तमाशात म्हाताऱ्यानं गाणं ऐकलं होतं, हाताला नको, हाताला धरलं की डोकं फिरतंय. काय कळलं तुम्हाला, हा हा राहू द्या राहू द्या. हा हा. आणि मग म्हातारी म्हणली धरा माझ्या हाताला. म्हातारी म्हणलं नको, मेकअप नीट कर मग चाल. म्हातारी म्हणली आजच्या कीर्तनात एवढं उत्तर घरी न्यायचं बरं का, माय नेणार नाही एवढं उत्तर घरी. म्हातारी म्हणली मालक वयाचं 95 लागलो, आजपर्यंत फक्त मेकअपच केला बरं का. बारकाने उत्तर ऐका, लय फायद्याचं उत्तर तुमच्या. म्हातारी म्हणली वयाचं 95 लागलं, आजपर्यंत फक्त मेकअपच केला. पण आज असं वाटतंय, आज जर मेकअप करण्यामध्ये जर वेळ घालवला, तेवढ्यात जर यम काळ मला न्यायला आला, माझी त्या कृष्णाची भेट होणार नाही, हा जन्म माझा व्हायला जाईल. म्हातारीने एवढं गोड उत्तर ऐकलं ना, म्हातारीचा हात धरला. हे दोघं गेले कृष्णाला पाहिलं. काय झालं माहिती का, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल
त्याला पाहिल्यानंतर जीवच विसरून गेला महाराज. मग त्याला पाहावं का पाहावं माहिती का, तो इतका गोड आहे, इतका गोड आहे की त्याच्या करता तुकोबाराय म्हणतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. 9:15 झाल्यामुळं महाराज म्हणले विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी. मग कोणतं भजन, विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. एका चरणावर बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जास्त बोलण्यापेक्षा वेळ संपलेला आहे. आता बऱ्याच पोरांचा आग्रह आहे. आता वेळ झालाय पण आता थांबायचं का घ्यायचं आहे? नाही घ्यायचं ना, घ्यायचं आहे का, थांबायचं ना? काय तुमचं म्हणणं असेल ते काय करायचंय? नाही म्हटले ना, घ्यायचं आहे ना? पण आता मग ओव्हर टाइम चालू होईल बरं का आता. हा 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 असू द्या. एकदा प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. दोन्ही पण घ्यायचं, पिंगळा आणि पोवडा. नाही एक काहीतरी घेऊ ना, पिंगळा की पोवडा. हा हा बरं घेतो घेतो घेतो. हा असू द्या चालेल. एकदा छत्रपती शिवरायांच्या पोवड्यामध्येच आपण पिंगळा घेणार आहे, काळजी करायची गरज नाही. धन्य धन्य शिवाजी शुर चला टाळी वाजवायची. हा एक दोन. धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर. पराक्रमी थोर केले जर जर बाजूने पाणी दृष्ट बोला स्वराज्याचा कीर्तीचा डंका बिले गगनात. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे दोन राजे होऊन गेले. पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा राजा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. असे दोन राजे. दोनही राजांचा इतिहास मोठा आणि म्हणून दोनही राजांचा इतिहास या कीर्तनामध्ये मांडतो. कीर्तन सुटलंय, उपरनं सुटलं म्हणजे कीर्तन सुटलं. म्हणून पहिलं नमान त्या महाराष्ट्राच्या मातीला, त्या मातीनं हे रत्न तयार केलं. काय होत हे मुजरामानाचा, मुजरामानाचा शाहीराजा महाराष्ट्राच्या चरणा. अरे धन्य ती जिजामाऊली, जिजाची पाळण्याची दोरी ती देशाची उचारी. त्या माई माऊलीनं
शिवबा राजाला घडवलं वाढवलं आणि ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. वयाच्या 16 वर्षी थोरल्याला तोर मारला आणि मर्द मावळा जमा केला. कसा केला माहिती का? या पर्वत रांगेतला तो मर्द मावळा 18 बगर जाती माझ्या राजा माग माणसं. आणि म्हणून राजे उमाजी नायकाने भंडाऱ्याची उधळण करावी तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी घोष करावा. घोष करावा. घोष केल्यानंतर सह्याद्रीचे सूरमावळे तरी कोवळे रंग सावळे प्राणभीती शिवबा खात. आणि मंडळी अशा राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात पाणीला उडवून उचलला. कोण आहे शिवा? कोण आहे शिवा? मैं लाऊंगा उसको मैं. कोण आहे? उडा उचलला. महाराष्ट्राच्या बंडीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. आणि तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? कोणाचं मंदिर? तुळजापुरात. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? तुळजावाडी. तिथं आल्यानंतर संबळ वाजू लागला. कसा माहिती? संबळ. अण्णाची निर्गुण प्रगटली भवानी. धनाला गुणी करवया धाटणी भक्ताला घेतो पावस निर्वाणी सोगवा दारू गरमया दारू गरमे दारी आणि तुझ्या दारू गरमे आई कृपा कर माझ्या जागा कृपा कर माझ्या जागा तुरात सारी गोंधळाला हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला हे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला हे तुळजापूर सोडलं. आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपूर मध्ये आले. आता पंढरपूर मध्ये कोणाचं मंदिर आहे? पंढरपूर मध्ये कोणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं. बरं. आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अभंग वाजला. कसं माहिती? कसं वाजला माहिती? माझे 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 हो माझे टाळी वाजवायची. शाबास शाबास. संपत आला आपला पोवाडा. शाबास वावे लाळेकर. आता पंढरपूर सोडलं आणि पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि तिथं काय गोड शब्द लिहिले ऐका बरं का धुळेकर. काय शब्द होते? हे जरी नाही काल तरी दुसरं हे जरी नाही ज्यांना शक्य त्यांनी उभं राहायचं. चालेल ना? ज्यांना शक्य त्यांनी उभं राहायचं आणि पावली खेळायची मस्त पाहिजे. चालेल ना? चला चला. हा ज्यांना शक्य त्यांनी हा हे जरी नाही काल तरी दुसरं हे जरी नाही काल हे जरी नाही काल तुझे वाटवा काळ बांधून
भजनी लागते भद्राग्रवादी आनंदाचा वारे वारे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारची वारी मल्हारीची वारी मल्हारची वारी मल्हारीची वारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाचं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाचं आजीच देखणे होती एका मुसलमानाची सुना आजीच देखणे होती मुसलमानाची सुना त्या प्राणीला आई म्हणाला त्या प्राणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की म्हणून आनंदानंद तो हिंदू मुसलमान आनंदानंद हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान आनंदाने नांदतो हिंदू मुसलमान आनंदानंद तो हिंदू मुसलमान आनंदाने नांदतो हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान शाबास आता सगळ्यांनी खाली बसा संपलं बरं का तुमचं काम आता जेजुरी सोडली आता जेजुरी सोडल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली आओ शिवाजी गले लग जा हमारे आता आलिंगन होणार आलिंगन कर झालं म्हणजे आलिंगन दिला राजाला कपताना गावी मानाला राजानं गाव बळ केला वाघाच वार केला तो तळाबाहेर काढला आणि त्याच समयाला अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पळत आला मागून वार करणार तेवढ्यात आमचा पण एक होता त्याच्यामुळे आज सुद्धा इतिहासात वाक्य कोरलंय होता जीवाकडे तलवार होती तलवार चमकली कशी चमकली माहिती का कशी चमकली चमके चमके कशी चमकली हा चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके हा चमके 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 शिवबाची तलवार तलवार चमकली आणि सय्यद बंडाचा तुकडा करून टाकावा इतिहासात वाक्य बोललं गेलं मतांची म्हणून शिवबाचा प्राण वाचला प्राण वाचला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक महाराज की हर हर जय भवानी वाजवणं टाळ्या आता जास्त बोलण्यासारखं आहे पण आता वेळ कमी आहे जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो शेवटची चला तर नको सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून गोड गुणीजन मंडळींनी गोड अशी साथ दिली मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली सगळ्या सप्ताह कमिटीचे विशेष आभार या ठिकाणी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आज या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारा बराच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो साऊंडवाल्यांचं कौतुक गायकांचं कौतुक वाजवण आहे लय गोडबर का सगळेच एकदा जोरदार टाळी बस सगळ्यांकरता वाजवायचे सगळ्यांकरता इथलं काहीच कमी नाही जे एक बळ आहे मोठं आहे पण सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि झालेली सेवा समर्पित करत असताना काही चुकलं असेल ना आजी बरं का तुला लय त्रास दिला लय त्रास दिला गेल्या 2 तासामध्ये आजी आजी करून
तुम्हाला सुद्धा लई त्रास दिला. काय चुकलं असेल ना, ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही नाही, त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत माहिती का? माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. आळंदीला जाऊन बघा, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ. जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांचं विशेषून आभार व्यक्त करतोय. तरुण मंडळी करता जोरदार टाळी वाजवायची, त्यांची उपस्थिती जास्त आहे. सगळे उपस्थित सगळ्यांचं या ठिकाणी विरून आभार व्यक्त करतोय. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गोड असा सोहळा रंगतोय. झालेली सेवा 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, नियोजित अनियोजित असो किंवा नसो, या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. बोलले